आज आहे डे 3 आणि आम्ही जस्ट जाऊन आलोय बाजारात. आम्हाला खरेदी करायची होती काही भाज्यांची, कारण की आज एक स्पेशल पर्सन जेवण बनवतोय. थांबा मी तुम्हाला दाखवते. कोण बनवतं जेवण आज? बघा बघा कोण बनवतं जेवण. काय बनवतं आज? स्पेशल काय बनतंय? फ्राईड राईस बनतोय. आणि काय वाटतं कसं बनणार? आता ते तुम्हालाच माहिती. आम्हाला माहिती. आमच्या ओन रिस्क वरती खायचं आम्ही आज जेवण. जेवण तुमच्या रिस्कवर आहे. जुलाब बिलाब लागल्यास मी जबाबदार नाही. सगळी तयारी आहे. मसाले वगैरे आणून ठेवण्यात आलेले आहेत. लसूण बिसून ठेचलेली आहे. काय वाटतं तुला? शेफ आपले बनवतात आता फ्राईड राईस स्पेशल आपण सगळ्यांसाठी. कसा बनेल? आता बनवतायत त्यामुळे तो चांगलाच बनेल. हा ते बघ हा मस्का मारते ना. काय स्वतःच्या जबाबदारीवरती खायचंय. हो ते तर खाणार तर जबाबदारीवर. बघून तरी भात चांगला वाटतोय. आता बघूया टेस्टने कसा होईल. काय 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 मस्त चांगला भात होणार आहे ना. तुमच्या नातीने आता फ्राईड राईस बनवलाय, तर काय वाटतं तुम्ही खाणार आता फ्राईड राईस? हो तिने आधीच सांगितलंय तुम्ही खाताय ते तुम्ही तुमच्या रिस्क वरती खायचंय. धोका बिका काही झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही. चालेल ना? हो कसा बनेल काय वाटतंय? चांगला. अरे खाल्ल्याशिवाय काय समजलं. घे अंदाजे घे घे. अंदाजे. Emotional, damn it! घे. अण्णा पण मज्जा घेते तुझी. बिचाऱ्या गरीबाची छोट्या शेंडे फळायची मजा घेताय. अरे बापरे. येत आता बघूयात अजून कोण बोलतंय. रडायला येते पण अश्रू नाही येत. तर तुझ्या लाडक्या लहान बहिणीने फ्राईड राईस बनवलाय. तुझं काय म्हणणं आहे त्यावरती? काय विशेष टिप्पणी? एवढी टिप्पणी आहे की मी मार्केटमध्ये जाऊन मिसळपाव खाऊन आलो. एवढे मला उत्सुकता होती त्या भाताची. माझा लाडका दादा. लाडका बिडका काय नाही, माझा लाडका. माझं पोट भरलंय. रिस्कच नाही घ्यायची मी काय? कोंबणारच आहे आय माय कशात. सॉरी. आय माय नको. आय माय सॉरी. आय माय सॉरी बिरी काय नाही. खायचंय. वहिनी साहेब वगैरे सगळं केलं. तेच मॅगीसाठी बनवून ठेवलंय माझ्यासाठी. काय तिकडे हे? पण मॅगी खाणार आहे मी. याच्यात हा मस्त. मॅगीसाठी बघ काय केलंय. ओ मॅगीसाठी आमचा इव्हनिंगचा बेत आहे आजचा, मॅगी बनवायचा. मस्तपैकी आमच्या शेतामध्ये विथ सनसेट व्ह्यू एन्जॉय करत. आता बुधवारी तर माझ्या भावाने त्याची पण तयारी केली आहे. आपण बघूया संध्याकाळी. इव्हनिंग सिबलिंग्स डेट. येस. ऑल द बेस्ट सोहम. आज फ्राईड राईस खाणार आहे रिद्धीच्या हातचा. आय माय सॉरी. आय माय सॉरी नाही खायचंय. माफ कर. नाही खायचंय. नेमका उपवास आला मला. नाही खाय. काल होता उपास. काल होतं आज नाही उभं. आज तुला खायचंय. आज खायचंच आहे तुला. आज तुला काय पण करतो खायचंच आहे. काल नाही केलं म्हणून आज करणार. नाही नाही आज करणार का डायरेक्ट? आज ना. इन्शुरन्स काढलाय ना, हे खायचं आपल्याला. इको इन्शुरन्स 1 रुपयाला 1. थोडे काढून आण. चटणी खाल्ली. थोडे काढून आण, मग मला खायला नको. मग बसलाय का जेवायला तू? पापड खाणार. नुसते पापड खाणार? त्याला आवडला हो त्याला मला मी खायला. मम्मीने आधीच खायला सुरुवात केलेली आहे. मम्मीला आवडलाय. चला एकाकडनं माका भेटलेले आहेत. 10 आउट ऑफ किती? पाहिजे तेवढे काढून आण पैसे. 10 आउट ऑफ किती? 2 लाख हा. 10 आउट ऑफ 10 भेटलेलं आहे. ओ माय गॉड. तुला 10 आउट ऑफ 10 दिले, मला आतापर्यंत कधी दिलं नाही 10 आउट ऑफ 10. संध्याकाळी भेटू बाजूच्या. हे का जळलंय झाड? का जळलं? ओके. तर हे ऍक्च्युअल मध्ये पेरूचं झाड होतं आमचं, बट त्याला कीड लागलेली त्यामुळे वाटतं जाळलंय ह्या लोकांनी. आणि आता त्याचं तोडायचं काम सोहमने स्वतःच्या अंगावरती घेतलंय. आता बघूया ते सोहम झाड तोडू शकतो की नाही ते. 2,000 years later. तर आता एका माणसाचा प्रयत्न नाही होत नाही. दुसरा दादाने हात लावल्या लावल्या आमचं झाड आडवं झालेलं आहे. आणि दादा झाडात गेलेला आहे. बघ एक कामाला जो एवढा वेळ लावला त्याने येऊन 1 मिनिटात दिले तुला करून.
काही असू दे, दादाने हात लावल्यावर काम झालं, विषय संपला. बरोबर ना शुभम? राग आला त्याला, राग आला. उठून ठेवा आतमध्ये. हं? उठून ठेवा आतमध्ये. अण्णा कुठलं आहे का अण्णा? हे चांगला आंबा आहे तो. अरे आंबा नाही, आंब्याच्या बाजूचं ते सागवान आहे. ते बोलले 20 सांगितले. हे बाजूचं साग. हा आणि पप्पा काय घेऊन आलेत? काय बघतोय आपण? काय आहे हे? आंबे आहेत हे. कुठले आंबे आहेत ते पप्पा? रायवळ आंबा आहे. 1 hour later. आता आमची मॅगी बनवून झाली आहे. इकडे आमची मॅगी आहे आणि इथे सोमने सगळं ती चूल खोलली, कारण की आम्ही आता खाली आतमध्ये इथे थोडंसं हे टाकलं आहे, कंदमूळ टाकलेलं आहे. पप्पांना ते रोस्ट करून हवे. आय डोंट नो कोणतं आहे ते. आणि सुरण आहे कोणतंच कंदमूळ आहे, तर कोणतं तरी कंदमूळ आहे ते गावठी आहे. आणि हा पण इथला गावठी. ते आता ते कंदमूळ रोस्ट करायचं काहीतरी करतो येतं. चालेल. तर आता हे आलंय. तिकडे शुभम प्लेट्स आणतोय. आम्ही आता ह्याच प्लेसवरती इथेच बसून मस्तपैकी समोर हा सुंदर असा व्ह्यू आहे. खूप छान व्ह्यू आहे. मला ॲक्च्युली गावी यायची हीच गोष्ट आवडते, कारण की ना इथे आम्हाला म्हणजे लहानपणी ना सवय होती. इथे मी, माझे आजोबा आणि आजी बसलेलो असायचो. 5-5:30ला चहा वगैरे पियायचो आणि नंतर बाहेरून बसायचो आम्ही, की 7ला आम्हाला सिरियल बघायला आतमध्ये जायचं असायचं. कधी लाईट जायची, नसले लाईट जाणार तरी आम्ही इथे येऊन बसायचो, मस्त असा व्ह्यू एन्जॉय करायचो आणि बाहेर गार हवा असायची. ते आम्ही असं एकत्र गप्पा मारतो, इकडच्या तिकडच्या काहीतरी खायला आजीने बनवलं आहे ते खातो आहे. कारण की मी एकटीच गावी यायची लहानपणी, एकटीच मी गावी यायची. मला काय असं गरज नाही लागायची, कारण की मी आजोबांची माझ्या खूप लाडकी आहे आणि मला आवडायचं माझ्या आजी आजोबांसोबत एकटीने राहायला. बाकी कोण नाही, सोहम वगैरे पण नाही यायचा किंवा मम्मी पप्पा पण नसायची. मी 1-1 महिना इथे असायची गावी. तर आम्ही इथे मस्त असं चिल मारायची. मला आवडतं. तर त्यामुळे आता मी येते परत आणि हे सगळे उद्योग करते. मी तेव्हा ना आम्हाला करून नाही द्यायचे आजोबा थोडे घाबरायचे की बाहेर काय खातायत, काय कसं काय सगळं काय खायचं आहे ते घरात खा. तर मग आता सोहमने ह्या वर्षी उद्योग केलं की दीदी आपण घराच्या बाहेर मॅगी ट्राय करूया, म्हणजे नंतर हवं तर चिकन वगैरे ट्राय करूया. तर मग आता आमचा फर्स्ट अटेम्प्ट मॅगीचा तरी झाला आहे. मॅगी असं एक कमी वेळात शिजायला लागते. आता नेक्स्ट टाईम बघूयात की चिकन आम्हाला करता येतं का. तर आता आम्ही शुभमने प्लेट्स आणल्या आहेत, तर आम्ही आता मॅगी खातो आणि बघतो की टेस्टला कशी झाली.